काय झालं हसायला लागला लगेच? हसू नको ना यार, हसलीस की जाम सुंदर दिसतेस. ए लाजू तर अजिबात नकोस. लाजलीस की तर जाम भारी दिसतेस तू. ते म्हणतात ते खरं आहे. बायकांचा खरा दागिना हे त्यांचं लाजणं असतं. आपण उद्या लग्न करायचं ठरवलं ना तर आपल्याला दागिनेच घ्यायला नको. कंजूस. अगं कंजूस काय, तू सतत लाजत असते. तर मला नेहमी वाटतं की तू खूप श्रीमंत आहे. मग दागिने कशाला घ्यायचे? ते पण खरंच ओम, तुला कधी कधी असं नाही वाटत कशाला पाहिजे त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी? म्हणजे किती टेम्पररी आहे हे सगळं. आपलं माणूस आपल्या बरोबर शेवटपर्यंत असेल ना तर ती खरी श्रीमंती. आता आमच्याकडेच बघ ना, मोठ्या बाबांची इतकी मोठी प्रॅक्टिस होती, त्यांना आपल्या मुलांना ती प्रॅक्टिस पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रेशराईज करणं किती सोपं होतं. पण त्यांनी नाही केलं तसं कधीच. त्यांनी प्रत्येकाला त्याचं त्याचं स्वातंत्र्य दिलंय नेहमी. इनफॅक्ट वकील होण्याचा निर्णय हा सुद्धा माझ्या एकटीचा होता. मला कोणी फोर्स नाही केलं कधी. आमच्या घरात ना वाचनाचं, विचारांचं, देवाणघेवाणीचं असं एक फार हेल्दी वातावरण राहिले मोठ्या बाबांमुळे. ती रेअर आहे नाही? पण प्लीज हे बोलणं थांबूया का? का एकदम काय झालं? तुझ्याकडे ना तुझ्या फॅमिली बद्दल सांगायला खूप काही असतं, पण माझ्याकडे तसं काहीच नसतं. आय मीन माझी फॅमिली ना निराळ्याच विश्वातली आहे. तू का असं बोलतोयस विचित्र? हा, तुला काय होतं रे मधूनच? हे बघ, तू परत तुझ्या घरच्यांबद्दल काहीही वाईट बोलणार नाहीयेस, मी तुला आधीच सांगून ठेवते. हे बघ, मला असं काहीच वाईट म्हणायचं नाहीये. मला तुला एकच सांगायचं की माझी फॅमिली तुझ्या फॅमिलीशी मॅच नाही करू शकणार. अरे चा, पुन्हा तेच? तुला असं बोलवतं तरी कसं ओम? हे बघू, प्लीज एक लक्षात ठेव की प्रत्येक माणूस हा वेगवेगळा असतो. आणि मी या कुटुंबामध्ये जन्म घेतलाय. आय नो, मी खूप लकी आहे. मी गेल्या जन्मी कदाचित खूप काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून मला अशी फॅमिली मिळाली. पण याचा अर्थ फक्त मी आणि माझ्या घरचेच तेवढे बेस्ट आणि जगातले बाकीचे सगळे वाईट असं मला नाही वाटत अजिबात. आणि रादर ते तसं काही नसतंच. मी खूप सुरक्षित वातावरणात वाढलीये, पण आता मी जेव्हा बाहेर पडते ना तेव्हा मला बाहेरच्या गोष्टी दिसायला लागतात. आणि तू काय सांगतोयस मला तुझ्या घरच्यांबद्दल? ते अतिशय प्रेमळ आहेत. सो माझ्या घरच्यांना तुझ्या घरचे मॅच होणार नाहीत वगैरे काहीतरी बोलून त्यांचा अपमान करण्याचं तुला काहीच कारण नाहीये. मला खूप आवडतात तुझ्या घरचे. रादर ना मला तूच आवडत नाहीस. मी आवडत नाही तुला? तू हसू नकोस, आय मीन इट. मला तू आवडत नाहीस. हो का? हो, खरंच नाही आवडत? हो, तू हे असं काहीतरी बडबडायला लागतोस, मला नाही आवडत. कोण वाजतंय? ते काय वाटेल ते फोन वाजू दे, मला तू आवडत नाहीस हा मुद्दा आहे. हो, मी तुला आवडत नाही पण तुझा फोन वाजतोय. मला आवडत नाहीस तू. अगं हो, पण तो फोन घेशील की नाही? हाय आई. पोचलीस ना बाळा व्यवस्थित? हो, अगदी व्यवस्थित पोहोचले. आई 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 आई. काय 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 काय? काय नाही, मला अशीच तुझी आठवण आली. मी तिथून निघाले ना की मला सारखी तुझी आठवण येत असते. चल, खोटं बोलते. अरे चा, तुझी शपथ.
आता कशाला बाबा आईची आठवण येईल. आता तर तुला ओमच्या उचक्या लागत असतील ना. तू काय जेलस व्हायला लागलीस का लगेच? मी जेलस? इशू, मला खूप माणसं आहेत बरं का. मला वाटलं ना की मी लगेच पळेन त्यांच्याकडे. तुझं बघ हं आता ओमशी कसं काय जमतंय ते. इशू, मला ओम खूप आवडला. आई एकच मिनिट हा, मला मला ऐकू येत नाहीये नीट. अगं काय? एक एक मिनिट थांबा. हा बोल, काय म्हणत होतीस तू? मी म्हटलं मला ओम खूप आवडला. ए तो थँक्यू म्हणतोय. म्हणजे ओम आता तुझ्या बरोबर आहे? अगं हो, मग काय, मला सोडायला आला होता ना घरी. हो का? बरं बरं, चल मग ठेवते. हा, मी फोन ठेवते. काळजी घे. हा, चल, बाय बाय. बाय बाय बाय. तू काय वेडीयस का? डायरेक्ट सांगून टाकलंस तिला. मी ऐकत होतो आणि या परत फोन वाजतोय. आईचाच असेल. ते फोन वाजतोय वगैरे ठीक आहे, तुझा फोन वाजतोय. कोण आहे? कोण सारखे फोन वाजतात आपले? कोण असणार? आपला फेवरेट काके. काके महाराज की जय हो. बोला. अरे बिंडोक बेअक्कल बेशरम बदतमीज बदका. ऐकलंस का तू? कुठे काय? काय एवढी माझ्यावर स्तुती सुमन उधळतोय? नाही, तुला ती पोरगी काय मिळाली आम्हाला सगळ्यांना विसरूनच गेलास. हा, तुम्हाला ना उगाच सेंटी व्हायची सवय झाली. आता काय पातक घडलंय माझ्या हातून? अरे तू त्या पोरीच्या घरी जाऊन आल्यानंतर तिथं काय झालं ते आम्हाला सांगायचं ही एक पद्धत असते की नाही. अरे केवढा जीव टांगणीला लागला होता आमचा. नाही म्हणजे ते काय बोलले असतील, तू काय बोलला असशील, मग काय झालं सर आणि काय झालं म्हणजे काय 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 विचार येत असतात ना मनामध्ये. काय ना, मी तुम्हाला लगेच सांगत नाही कारण मला आपल्या घरच्यांची खूप भीती वाटते. उद्या ना आपल्या घराबाहेर एक फ्लेक्स लागला असेल. ईशाच्या घरच्यांनी ओमला होकार दिला त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. आईला म्हणजे डन झालंय. म्हणजे म्हणजे घरी बोलून टाकलंस तू. डन 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 डन. येस येस, डन आहे. आम्ही आमचा निर्णय सांगितलाय. निर्णय म्हणजे आम्ही एकमेकांना आवडतो हे सांगितलंय. अच्छा. आणि मग 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 पुढे काय? मग 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 काय झालं? मग मग काय, तिच्या घरचे पण खुश झाले सगळे. तिच्या काकांनी मस्त मिठाई आणली, मग आम्ही त्याचं भक्षण केलं आणि मग काय सगळे खुश होते. ऍज ऑफ नाऊ सिच्युएशन ही आहे की मी ईशाच्या घरच्यांना सगळं सांगितलेलं आहे आणि दे सीम टू बी हॅपी विथ इट. म्हणजे डन 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 झालं सगळं. अरे ओम्याचं लग्न ठरलं रे. ओम्या ओम्या ओम्या, अरे केवढा आनंद झाला म्हणून सांगतो मी. अरे मी ए काके काके काके, काय म्हणालास तू आता? मला ना नीट ऐकू नाही आलं. जरा एकदा परत म्हण ना. अरे काय आनंद झाला म्हणून सांगतो मित्र. ओम्या, एवढी आनंदाची बातमी येऊन काकेला घरामध्ये सांगायची का तिथेच थांबायचं? तुला काय घर जावई व्हायचंय का रे? काय 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 कोण लागून गेली ही ईशा? आत्ता आली ना तुझ्या आयुष्यात. काके पहिल्यापासून आहे. आणि एक गोष्ट, बायको बायको असते, तिला बायकोच्या जागी ठेवायचं. बायकोला काके काके, ओके थँक्यू. मी फोन ठेवतोय. बाय, कामात आहे. बाय. आय एम सॉरी. काके म्हणजे मी येऊ का? चला तुमचा प्रायव्हेट सीन संपवा, मी आले. तू छपरी आहेस का आशू? जरा आपण काय डब्बा आईस्पेस खेळतोय? येऊ का काय येऊ का? छपरी तू अशी. मी एक समजूतदार समंजस रूम पार्टनर आहे. नाही, माझ्या प्रेझेन्समुळे तुम्हाला ऑकवर्ड नको व्हायला ना. आणि ओम सध्या ना ईशाला जळी स्थळी काष्टीपाषाणी तूच दिसत असतो. हो, अरे पहाटे पहाटे उठते आणि अशी इथे ध्यानधारणा करत बसते. आशू काय काय म्हणजे? थांब थांब, मला सांगू दे की. अशी बसते, डोळे मिटते आणि ओम. धडपडशील, दुसरा हात मोडून घेशील. हो ना, डसमुसळीचही.
एक मिनिट, मी काही धसमुसळी वगैरे नाहीये, मी उंदरावरून घसरले होते. उंदरावरून घसरली होती का ती? उंदीर नाहीच आहे, आम्ही पेस्ट कंट्रोल करून घेतलंय. स्ट्रेस कंट्रोल केलाय. गप्पा बस. उंदीर आहे, मला दिसतो. तो तो गेला असेल ना. गेला असेल ना. भूत बघितल्यावर ही काय करते आणि हिलाच कसा दिसतो उंदीर? मला दिसत नाही तो. हिला नाही दिसत तो. काय? आई शपथ मी सांगते, खरंच आहे उंदीर. मी सांगते ना तुला, मी खोटं नाही बोलत आहे. तुला आठवतंय का, तू आला होता, स्लाइड गेले होते आणि पायाखालून काहीतरी गेलं होतं. उंदीर आहे. तो बघ, तो उंदीर आला. ए, कुठे? अगं थांब थांब. गेला गेला गेला. गेला 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 गेला. तो बघ, तो तिकडे. गेला 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 गेला. गेला ना. तो बघ, तो तिथे. अरे तू पार्सल आलाय आणि विरू घेऊन आलाय. हो सर तुम्ही. अरे अरे मॅडम नमस्कार. नमस्कार. म्हणजे झालं. ए नाही नाही झालं नाही. आपण ठरलंय, फक्त अजून व्हायचंय. हे ईशाचंच घर आहे. हा हरकत नाही. तुम्ही या ना, आत या ना. हो नको, हॉटेलमध्ये काम आहे. नाही पाणी तर घेऊन जा. ये 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 आत ये आत ये. काम या आहे. हो, या या. हे तुमचं पार्सल. अरे हा थँक्यू. ऑर्डर चेक करा. हा अश्विनी जरा तू चेक हो, हो. करशील आणि पाणी घेऊन हो येशील हो please? हो. आणि हे काय डिलिव्हरी बॉय म्हणून सुद्धा तूच? हो आमचा डिलिव्हरी बॉय गेला रजेवर. मग काय कमी तिथं आम्ही. मग हे काम असू दे नाही तर ते काम असू दे, 24 तास नुसतं काम. काही खाल्लंत का तुम्ही? नाही म्हणजे होय, मी हॉटेलवर खाईन ना. एक मिनिट. आज तू इथे आमच्या बरोबर खायचंस. नको साहेब. दार बंद केलेलं आहे. अहो, आता नाही. तू कुठेच जाऊ शकत या हो. नाही. चला सर. या 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 सर प्लीज. या ना सर. कशाला लाजवताय सर हॅव अ सीट सर. मॅडम हो तुम्ही. सर. सर बसा ना. सर, आज बसा, तुम्ही आमच्या बरोबर जेवणार आहात. तुम्ही असताना. सर तुमच्यासाठी खास अरेंजमेंट केली सर. सर काय घेणार तुम्ही? पाणी साधं का मिनरल? अहो, मॅडम कशाला लाजवताय? आलोच. कसं वाटतंय? बसा ना सर. सर बसा ना. अहो राव आमच्या बरोबर जेवा. खरंच बरं वाटेल. सर तुम्ही सर म्हणू नका सर. त्या दिवशी मीच तुला सांगितलं होतं. नो सर. आपण मित्र झालो पण तरी तू मला सर म्हणतोयस. सो वीरू सर. ते वेळ लागतो ना सर. वर्षानुवर्ष सवय आहे, ते मोडायला जरा वेळ लागतो ना. अरे घे ना पाणी घे. अहो सर तुम्ही म्हणजे खूप करताय सर. अहो काय काय नाही सर. सावकाश प्या पाणी. सर बरं हा द्या. सर वाढू तुम्हाला? अहो सर. हा. सर सावकाश होऊन दे. अहो सर. थँक्यू. अरे घे ना, सुरुवात कर. अहो तुम्ही बसा ना आरामशीर, काही प्रॉब्लेम नाही. हो नाही तर पडशील हा? अरे आपलं घर आहे असं समजूनच बस. स्वतःच्या घरी गेलो नाही वर्षानुवर्षे, दुसऱ्याच्या घरात आरामात कसं बसणार? म्हणजे तुम्ही बाहेर जात नाहीत कधी? म्हणजे फिरायला वगैरे? ठेव मॅडम,
वेळ कुठं असतो तेवढा. सकाळपासून रांधा वाडा उष्टी काढा. एकदा सकाळी उठलो ना की रात्रभर काम, ते थेट रात्री 12 वाजेपर्यंत नॉनस्टॉप. अरे पण हे अघोरी आहे. तू एकतरी सुट्टी घेतलीच पाहिजेस. हो ना. आणि त्यात आम्ही तुम्हाला रात्री तुम्ही झोपलेले असताना येऊन डिस्टर्ब केलं. वी आर रिअली सॉरी. हो नाही हो मॅडम, आपण आपल्या माणसासाठी करणार नाही तर कोणासाठी करणार. तुम्ही सर ह्या आता आपले दोस्त आहेत ना. थँक्यू. तू नाही, आम्ही थँक्यू. हो मला इथून पुन्हा आता हॉटेलला गेटवर. हा. काय कशी आहे चव आमच्या हॉटेलची? काय रे, तिखट लागलं का? नाही हो सर, गोड लागेल उलट. हो हॉटेलवर एवढी लोक येतात, अक्षरशः हाडतूड करतात. स्वतःच्या घरातला नोकर आहे ना असं वागवतात. अहो, कुत्र्याला एक वेळ वागणूक बरोबर मिळेल पण आम्हाला नाही. आपली गंमत आहे बरं का सर. मनामध्ये असू तोंडावर हसू. चुकलंच. पण तुम्ही एवढे चांगले कसे हो? आपलं पोट आज डबल भरलं बघा. साहेब आता मी जाताना माझा नंबर देऊन जातो. म्हणजे कसं हॉटेलवर फोन केल्याला लागतो नाही लागतो, मला फोन केला की डायरेक्ट इथे येतो तुमच्या समोर. तुमचं सगळं नीट होईल बघा. थँक्यू. अरे तू का थँक्यू म्हणतोयस? मी म्हटलं ना, हे आमचं छोटस तुला थँक्यू म्हणण्यासाठीच. तुला थँक्यू आणि अश्विनीलाही थँक्यू. तुम्हा दोघांमुळे आम्हाला हा दिवस बघायला मिळतोय. ठीक आहे, तुम्ही थँक्यू म्हणाल तर एक गिफ्ट देते. काय? हा? तुमच्या लग्नाचं गिफ्ट. एक मिनिट आलेच. म्हणजे तारीख ठरली? अरे नाही अरे नाही अहो, असं ठरली. झालं असेल तर सांगा आम्हाला. अरे अहो, नक्की. नाही, ऑर्डर खरंच- देऊया. खरंच नाही काय ठरलं. हो तुझ्याचकडे आम्ही ऑर्डर देणार. हा बघा, काय आहे? तुमच्या लग्नातला आपल्या तिघांचा फोटो. तुम्हाला बघायचंय? अहो, आपण नाही हो. हे अगं तू सिरियसली याची प्रेम करून आणलीस? मग हे बघा. हे बघा, ओळखता येत आहे का? कोण कोण आहे सांगा. हे मधलं जे डोकं आहे ना, म्हणजे ज्याच्यात मेंदू व्यवस्थित आहे, डोकं जे वाटतं ना भरलेलं, ते माझं. हो. हे आहे ना, हे रिकाम आहे ना, ते हिच. आणि मग ही ही एक बिचारी आहे. काहीच घडत नाही या डोक्यात. हे अर्ध डोकं आहे, अर्ध. ओके बाय. बाय. आता परत कधी भेटणार? उद्या ऑफिसमध्ये किंवा कोर्टात. डायरेक्ट उद्या? अम, काय? काय
काहीतरी सांगायचं होतं तुला, विसरलो बघ. आठवेल. उंदीर. केवढे मोठे उंदीर आहेत का? हो ना, भीतीच वाटते एकदम. गेला? नाही नाही, गोल गोल फिरतोय आपल्याच भोवती. ए हट, ए हट 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 हट. गेला गेला हा गेला. नक्की? हो अगं गेला. चल 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 चल. नीट बघ बरं, फिरत असेल इथेच कुठेतरी. नाही गेला का? गेला उंदीर गेला. ईशा, अगं अगं खरंच गेला उंदीर. ए अगं आपण घराच्या बाहेर आहोत, लोक बघतील. अगं येईल कोणीतरी इथे. ईशा, ए ईशा, ऐकतेस का? अगं गेला उंदीर गेला. अगं जाऊ दे की मग.